Hi friends, today we are going to see the balance of goodwill is given in the old balance sheet and adjustment on goodwill. When a person should be retired, when a partner should be retired from the partnership firm, we have to calculate or we have to fix the value of asset and liabilities. And with the help of these adjustments, we have to prepare profit and loss adjustment account or revaluation account. To solve this problem, we have to make a working note as like this: balance sheet value, adjustment value and difference. Every assets, balance sheet value, adjustment value and difference. Difference should be recorded on profit and loss adjustment account or revaluation account. So now we are going to see the given problem. Which are the assets given? Cash. Balance sheet value 3000. Stock. Balance sheet value 12,000. Debtors. Balance sheet value 20,000. Plant. Plant 13,000. Building. Building 20,000. Motor van. $31,000. And last one is goodwill. 18,000. These are the assets. Not only the asset but also we have to consider the liabilities given in the balance sheet. There are two liabilities: creditors 15,000 and outstanding expenses. Creditors are 7,000 and outstanding expenses are 15,000. Now we are going to see the adjustments given in this problem. On the above date, pay retired and the following adjustment have been agreed upon. The goodwill was revalued at rupees 15,000. Goodwill so revaluation केलेला आहे 15,000 रुपये झालेला आहे. goodwill 15,000 रुपये म्हणजे डिफरन्स पडलेला आहे 3,000 रुपये मायनस 3,000 goodwill. goodwill मध्ये 3,000 रुपयाचा डिफरन्स पडलेला आहे. Asset and liabilities were revalued as under debtors rupees 17,000. Debtors 20,000 होते 17,000 17,000 झाले म्हणजे 3,000 रुपये मायनस झाले. डिफरन्स व्हॅल्यू 3,000. स्टॉक 90% ऑफ बुक व्हॅल्यू 90% स्टॉकची 12,000 किंमत होती त्याच्या 90% किंमत केलेली आहे म्हणजे 10% किंमत कमी झालेली आहे. 1,200 रुपयामधलं लेस झाले. डिफरन्स झाला 1,200 रुपयाचा. 12,000 मधून 1,200 रुपये जर गेले तर निश्चितच आपले 10,800 रुपये शिल्लक राहतात. स्टॉकचे 10,800. बिल्डिंग रुपीज 35,000. बिल्डिंग 20,000 होती 35,000 झालेली आहे म्हणजे 15,000 रुपये इन्क्रीज झाले बिल्डिंग मध्ये. 15,000 इन्क्रीज. इट इज द प्रॉफिट. Then plant rupees 11,500 11,500. Plant 13,000 होता 11,500 झालेला आहे म्हणजे 1,500 रुपये लेस झालेले आहेत. लॉस झाला आपला. त्यानंतर मोटर व्हॅन 29,500. मोटर व्हॅन 31,000 होती 29,500 झाली. मोटर व्हॅन 29,500 31,000 होती म्हणजेच 1,500 रुपये यामध्ये सुद्धा लेस झालेलं आहे.
मोटर व्हॅन 29,500, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 18,000 होते 15,000, 18,000 झाले. यामध्ये सुद्धा इन्क्रीजच झालंय. यामध्ये इन्क्रीज झालं असलं तरी लायबिलिटी मध्ये इन्क्रीज आहे, म्हणजेच हा आपला लॉसच आहे. 3,000 रुपयाचा लॉस होतोय. 15 होती 18 झाली म्हणजे 3,000 रुपये. हे जे डिफरन्स आहे, हे डिफरन्स जे आहे ते डिफरन्स म्हणजेच बिझनेसचा प्रॉफिट किंवा बिझनेसचा लॉस ड्यू टू द रिटायरमेंट ऑफ पार्टनर. The valuation of assets and liabilities should be made and there should be a loss or profit from the revaluation. कॅश मध्ये कोणताही डिफरन्स नाही आहे. कॅशची व्हॅल्यू आहे तशीच आहे. स्टॉक मध्ये 1200 रुपये डिफरन्स पडलेला आहे, लेस झालेली आहे म्हणजे लॉस झाला आपला. डेटर्स होती 20 झाली 17 म्हणजे 3,000 रुपये आपला लॉस आहे. प्लांट 13,000 होता 11,500 झाला म्हणजे 1,500 रुपये डिफरन्स आहे. इट इज ऑल्सो आवर लॉस. बिल्डिंग 20,000 होती 35,000 झाली म्हणजे 15,000 रुपये वाढ झाली आणि हा आपला प्रॉफिट आहे. हा आपला प्रॉफिट आहे. असे किमतीत वाढ झाली म्हणून आपला प्रॉफिट. त्यानंतर मोटर व्हॅन 31,000 होती 29,500 झाली. याचाच अर्थ इथं लॉस झालेला 1,500 रुपये लॉस झाला. त्यानंतर गुडविल 18,000 होती ती 15,000 झाली म्हणजे 3,000 रुपये लॉस झालेला आहे. हे पण ही 3,000 लॉस. आणि लास्ट वन क्रेडिटर्स मध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही आहे तशी क्रेडिटरची व्हॅल्यू. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते 15,000 झाले 18,000 म्हणजे 3,000 वाढले, पण इथं सुद्धा लॉस आहे. बिकॉज इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी इज आवर लॉस. इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी इज आवर लॉस. आता आपल्याला या डिफरन्स पासून रिव्हॅल्युएशन अकाउंट ठेवायचा आहे. ज्या आयटम मध्ये लॉस झाला तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला तो आयटम येईल आणि ज्या अकाउंट मध्ये प्रॉफिट झालेला आहे तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला येईल. परंतु हे गुडविलचं जे काय पोस्टिंग आहे, हे गुडविलचं जे काय पोस्टिंग आहे ते आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटवर न करता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवर केलं तरी सुद्धा चालतं. आणि हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवर करत असताना फक्त डिफरन्स तेवढा विचारात घ्यायचा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवर 3,000 रुपये जो डिफरन्स पडलेला आहे तो डिफरन्स आपण ऑल पार्टनर्स मध्ये वाटून द्यायचा आहे. आता लॉस आहे म्हटल्यानंतर तो डेबिट साइडला वाटून द्यायचा, प्रॉफिट असता तर क्रेडिट साइडला वाटून द्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला when the goodwill is given in the old balance sheet चा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. सोडवत असताना अशी सर्वप्रथम वर्किंग नोट करून घ्या. ती वर्किंग नोट झाल्यानंतर या डिफरन्स व्हॅल्यूच्या सहाय्याने रिव्हॅल्युएशन अकाउंट ठेवा. रिव्हॅल्युएशन अकाउंट ठेवल्यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ठेवतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपला ऑलरेडी मागच्या काही प्रॉब्लेम मध्ये समजून झालेला आहे. फक्त डिफरन्स काय आहे, गुडविल इज अ इंटेंजिबल असेट. We can't record it on profit and loss adjustment account or revaluation account. We have to now going to record it is on partners capital account. If there is loss in the value of goodwill, goodwillचं रिव्हॅल्युएशन करत असताना आपल्याला जर लॉस झाला तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला हे गुडविलचं डिफरन्स व्हॅल्यू घ्यायची. आणि जर प्रॉफिट झाला तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडची त्याचं पोस्टिंग करायचं. पोस्टिंग करत असताना लॉस असेल तर टू गुडविल, प्रॉफिट असेल तर बाय गुडविल. आणि ऑल पार्टनर्स मध्ये ही जी डिफरन्सची व्हॅल्यू आहे ती त्यांच्या दिलेल्या प्रमाणात वाटून घ्यायची किंवा वाटून द्यायची. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवावा लागणार आहे. उद्याच्या तासाला आपण हा प्रॉब्लेम प्रत्यक्षात सोडवू.